तर महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरील पेच अजून वाढण्याची चिन्ह आहेत। विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। सांगलीच्या जागेसाठी विश्वजित कदम अजूनही ठाम आहेत। विश्वजित कदम दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठांसोबत या संदर्भात चर्चा करणार असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, संजय राऊत वारंवार दावा करतायत की आम्ही उमेदवार जाहीर केलेला आहे, मात्र दुसरीकडे काँग्रेसचे विश्वजित कदम त्याचबरोबर इच्छुक असलेले विशाल पाटील हे अजूनही आग्रही आहेत। त्या संदर्भात ते दिल्लीला देखील जाणार आहेत। सागर, खरं तर महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाचा पेच जो आहे तो कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज संजय राऊत 3 दिवसीय सांगली दौऱ्यावरती गेलेले असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसचे नेते दिल्लीला जाताना पाहायला मिळत आहेत। सांगली लोकसभा मतदारसंघांवरतून स्वतः विश्वजित कदम जे सांगलीमधला कडेगाव पलूसचे आमदार आहेत आणि इच्छुक उमेदवार सांगली लोकसभा मतदारसंघाचे विशाल पाटील हे दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींची या सगळ्या संदर्भात भेट घेणार आहे। यापूर्वी देखील सांगलीमधील काँग्रेसचे नेते जे आहेत ते पक्षश्रेष्ठींची त्यांनी भेट घेतलेली होती आणि त्या संपूर्ण भेटीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघावरचा या नेत्यांनी दावा जो आहे तो कायम ठेवलेला पाहायला मिळालेला होता आणि या संपूर्ण सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव जो आहे तो राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आणि त्याचसोबत सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे दिलेला होता। त्यामुळे या संपूर्ण मैत्रीपूर्ण लढतीला पक्षश्रेष्ठींकडनं ग्रीन सिग्नल आज मिळणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु सांगली लोकसभा मतदारसंघांवरतून आता महाविकास आघाडीमध्ये हाय व्होल्टेज असा ड्रामा जो आहे तो पाहायला सध्या तरी मिळतोय। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।